हरिओम हरिओम हरिओम. आज आपल्या वर्गाचा 799वा दिवस आहे. दादासाहेब चिचकोले योग वर्गात मी रामकृष्ण ठावकर आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आमचा विषय मुद्रा आणि ध्यान. हस्तमुद्रा. मुद्रा अनेक प्रकारच्या असतात आणि आपण त्या मुद्रापैकी मुद्रा प्रकार बघितले तर 8000 प्रकारच्या मुद्रा आहेत. परंतु आपण हस्तमुद्रावर हा आजचा वर्ग आपण घेत आहेत. हस्तमुद्राचे प्रभाव आतून बाहेर होत असतात आणि आतून बाहेर होतात आणि ते इतके अगणित असतात. त्याचे लाभ किंवा नुकसान आपल्याला बघायचे असेल तर आपण प्रत्येकाचे पण आपण त्याचे तत्व बघायला पाहिजे, प्रिन्सिपल कडे लक्ष द्यायला पाहिजे आणि म्हणजे जे नियम आहेत ते नियम आपल्याला पाळायचे असतात आणि नियम पाळून आपल्याला खूप लाभ होतात. आज आमच्या अंजलीताई योग शिक्षक आहेत. योगा संबंधी सर्व ज्ञान त्यांना प्राप्त आहे. त्या BSc सायन्स ग्रॅज्युएट आहेत. BA सायकोलॉजी मध्ये प्रवीण आहेत. त्यांनी योगाचा डिप्लोमा घेतलेला आहे. त्यांनी त्या विशेषतः आयुर्वेदामध्ये आयुर्वेदाच्या औषधाबद्दलचं त्यांचं प्रावीण्य असून त्या प्रत्येक औषधाची परीक्षा घेत असतात आणि रोग्यावर प्रयोग करून त्या यशस्वीरित्या त्याचा उपयोग करून घेत असतात. त्या समाजसेवा करतात. आपल्या वर्गामध्ये त्यांनी अनेक वर्ग घेतले आहेत आणि आजपासून त्या मुद्रावर त्यांची साखळी चेन प्रारंभ होत आहेत. तर त्या आज आपल्याला त्या मुद्रा विषय परिचय भाग 1 मध्ये आपल्याला त्या तत्वमुद्रा आणि त्याचं महत्व, ध्यान इत्यादी बाबत आपल्याला माहिती देत आहेत. मी त्यांना विनंती करतोय की त्यांनी आपला वर्ग प्रारंभ करावा. हरिओम हरिओम हरिओम. आवाज येतोय? येतोय. दादासाहेब चिचकोले योग वर्गाचे प्रणेते डॉक्टर ठावकर दादा, मते दादा, सेरोकर दादा आणि सर्व नियमित जुळणारे साधक आणि आजचे नवीन काही साधक असतील सर्वांना माझा प्रणाम. आजचा माझा विषय आहे मुद्राशास्त्र, हस्तमुद्रा. तर हा विषय माझ्या मनात कसा आला तर याची थोडी पार्श्वभूमी मी सांगू इच्छिते की 5-6 वर्षाच्या आधी जेव्हा ठावकर दादा भंडाऱ्याला आले आणि त्यांनी आम्हाला मुद्रा शिकवल्या आणि मुद्रेद्वारे ते रोगाचं म्हणजे निराकरण आणि प्रत्येक रोगावर ते मुद्रा सांगत होते. एवढा सहज म्हटलं, जेव्हा आपल्याला बिना औषधीने बिना खर्चानी आपल्या हातात आपलं आरोग्य आहे आणि प्रत्येक रोगाचं मूळ जे आहे ते सगळं आपल्यातच आहे, आपण त्याला शोधण्याची गरज आहे. तर इतकं छान आहे मुद्राशास्त्र आणि दादांची याच्यावर पुस्तक आहे आणि त्या पुस्तका बहुतांश आपल्याकडे आहे आणि त्याच्यामध्ये असंख्य अशा मुद्रा दिलेल्या आहे ज्याने कुठलीही व्याधी असली तर तिचं आपण निराकरण करू शकतो अगदी कमी वेळात. म्हणजे जर औषध जरी घ्यायला गेलो, डॉक्टरकडे जरी जायला लागलं तर आपल्याला 10 मिनिटं वेळ लागतो. फार्मसीमध्ये जाऊन औषध आणेपर्यंत 10 मिनिटं वेळ लागतो जरी आपल्याकडे प्रिस्क्रिप्शन असलं. पण मुद्रा अशी आहे की जर ती आपल्याला माहित असली तर अगदी 2 मिनिटात आपण त्याच्यावर इलाज करू शकतो. मी एवढ्या वर्षात मुद्राचा अनुभव घेतलेला आहे. जेव्हाही कोणाला कोणता त्रास झाला आणि मला जर म्हटलं की हा त्रास होतोय तर मला असं वाटतं ना आपण पण त्यांना काहीतरी सांगावं. तर डॉक्टरकडे जाऊन तर औषध घेतातच, पण आपण त्वरित काय उपाय करू शकतो. तर मी ह्या मुद्राशाचा खूपसा उपयोग बऱ्याचशा पेशंटवर केलेला आहे. जसं माझ्या मिस्टरांना मागे थोडा बीपीचा त्रास झाला आणि मला असं वाटत होतं की सतत त्यांना औषधीची सवय नको लागायला. तर डॉक्टरकडे गेले एकदा की ते म्हणतात की तुम्हाला औषध सतत घ्यावी लागणार,
एकदा बीपीचा त्रास सुरू झाला की सतत घ्यावी लागते आणि मला ती नको होती, म्हणून मग मुद्राचा आम्ही त्याच्यावर परिणाम बघितला आणि लगेच बघितलं की आधी मुद्रा लावायच्या आधी बीपी किती होता आणि मुद्रा लावल्याच्या नंतर किती होता. तर तसंच हा एक अनुभव. आणि दुसरं, जर आपल्याला शिंक आली तर शिंक 1-2 जर आली तर त्याचं कारण कसं, की जर आपल्या छातीमध्ये असतं एक आकाश तत्व, कारण की तिथे पोकळी आहे. आणि दुसरं म्हणजे वायू तत्व, तिथे देवाणघेवाण होत असते वायूची. या आकाश आणि वायूमध्ये जर जलतत्वाने जर प्रवेश केला तर मग शिंका यायला लागतात. आता 1-2 जर शिंका आल्या, ते जे बाहेरचं तत्व आलं ते शरीर बाहेर टाकण्याचा पूर्ण प्रयत्न करत असतो. पण जर त्या शिंका जास्त यायला लागल्या, कोणाला 10 येतात, 20 येतात, 50-50 शिंका येतात, मग यावेळेस व्यक्ती बेजार होऊन जातो. तर त्यावेळेस अशी एक मुद्रा आहे की बस ती अशी मुद्रा लावली की लगेच तुमच्या शिंका थांबतात. आता मुद्राचं असं आहे की ह्याचं काहीही साईड इफेक्ट नाहीये. याच्यामध्ये काय असतं की आपले हे जे हात आहेत, इथे आपलं शरीर, आपण योगामध्ये बघतो की आपलं शरीर जे आहे हे पंचतत्वांनी बनलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं आकाश तत्व आहे, मग आपलं वायू तत्व आहे, मग जलतत्व आहे, मग अग्नितत्व आहे, पृथ्वी तत्व आहे. या 5 तत्वांनी आपलं शरीर बनलेलं असतं आणि हे 5 तत्व योग्य प्रमाणात आपल्या शरीरात असतात. काही ते सगळे मिळून एक आपलं आपलं काम करत असतात. या तत्वांमध्ये जर का कुठलंही एखादं वेगळं तत्व त्याच्यामध्ये आलं आणि त्यांनी जर अतिक्रमण केलं, जेव्हा ते आलं तेव्हाच आपल्याला कळलं, तर आपण ही मुद्रा लावून आपण त्याला समप्रमाण करू शकतो. आणि हळूहळू ते तत्व जर का दुसऱ्या घरात गेलं आणि तिथे अतिक्रमण करत राहिलं तर मग व्याधी उद्भवतात. मग व्याधी जेवढी जुनी तेवढी मग आपल्याला जास्त मुद्राचा सराव करावा लागतो. तर मुद्राशास्त्र हे असं एक शास्त्र आहे जे प्राचीन आहे. भगवान शिव ज्यांनी आदी योगी म्हणतो आपण शिवशंकराला, ज्यांनी प्रथमतः योग केला आणि या ज्या मुद्रा आहे याचा अभ्यास पण शिवशंकरांनी आधी पार्वतीला सांगितला. मग त्यांचे जे सप्त ऋषी होते त्यांनी हा अभ्यास त्यांच्याकडून शिकले आणि ऋषींमार्फत ह्या मुद्रा प्रचलित झाल्या आणि याचा उपयोग आपण बघतो आपले शास्त्रीय नृत्यामध्ये या मुद्राचा उपयोग होतो आणि योगशास्त्रामध्ये पण ह्या मुद्राचं विशेष महत्व आहे. आता हे की आपल्याला ह्या मुद्रा थोड्या शिकायच्या आहे. जास्त दादांनी जसं म्हटलं की हा सोपा विषय आहे, तर बस हो, थोडस आपले जर पंचतत्व आपण बघून घेतले, त्याच्या शरीरातलं प्रमाण बघून घेतलं की कुठे कुठे हे पंचतत्व आहे, किती किती प्रमाणात आहे आणि हे कार्य आपलं सुरळीत चालू असताना जर अचानक आपल्याला काही त्रास होतोय तर कुठे आपलं तत्व बिघडते आहे, कुठे वेगळं तत्व त्याच्यामध्ये चाललेलं आहे, तर आपण लगेच जर का हे तत्व सम करायचा प्रयत्न केला तर ती व्याधी आपली तिथेच बरी होते. आणि जर का जास्तच दिवस झाले आपण स्वतःकडे दुर्लक्ष केलं आणि ती व्याधी वाढली की जेव्हा मग आपण स्वतःकडे 5 मिनिटं वेळ देऊन बघत नाही की मला काय त्रास होतो, जेव्हा ती व्याधी वाढते तेव्हा आपण वैद्याकडे जातो आणि मग ते वैद्य आपला अंदाज घेत की तुम्हाला काय त्रास असू शकतो ते आपापल्या तऱ्हेने आपल्याला औषधं देत असतात. तर आपण जर स्वतः आधी जर बघितलं तर आपण त्याचं निराकरण करू शकतो. बरं, व्याधी जर जास्त पण असेल तर जास्त वेळ जर मुद्रा केली, त्याच्यात सातत्य जर ठेवलं तर त्या व्याधीपासून बिना औषधीनी बिना खर्चानी घरच्या घरी आपण आपलं छान असं निरोगी आरोग्य ठेवू शकतो आणि व्याधींपासून मुक्तता मिळवू शकतो. असं खूप छान इफेक्टिव्ह आणि अगदी इन्स्टंट रिझल्ट देणारं असं हे मुद्राशास्त्र आहे. तर या मुद्राशास्त्राबद्दल सांगताना सगळ्यात आधी आपण आपले पंचतत्व बघून घेऊया आणि त्या पंचतत्वाचं प्रमाण किती आहे आपल्या शरीरात हे बघू. तर आपलं शरीर हे पंचतत्वांनी बनलेलं आहे आणि आपण योगामध्ये बघतो की आपल्या शरीरात असंख्य नाड्या आहेत आणि ह्या नाड्यांमधून ही जी ऊर्जा आहे ती प्रत्येक भागापर्यंत ती अशी नाड्यांमधून पोहोचवली जाते. तर या नाड्या जर आपण मुद्राशास्त्रामध्ये आपण जर का हे आपलं टोक असतं, हे मधला भाग आणि हा खालचा भाग, 3 भाग असतात. जर आपण 2 बोट एकमेकांना धरले, हे आहे आपलं अग्नितत्व, तर्जनी बोट आपलं दर्शवतं वायू तत्व, मध्यमा दर्शवतं आपलं आकाश तत्व, मग अनामिका दर्शवते आपलं पृथ्वी तत्व आणि करांगळी दर्शवते आपलं जलतत्व. हे जर शिकून घेतलं आपण की कुठलं तत्व कोणतं आहे आणि आपण आपल्या स्वतःच्या शरीराचा अभ्यास केला की मला काय होत आहे आणि लगेच आपण त्याच्यावर कुठली मुद्रा केली तर आपण निरोगी 100% निरोगी राहू शकतो. तर आपण बघू की ह्या तत्वांचं आपल्या शरीरात प्रमाण किती आहे. सर्वात आधी बघू आपण जलतत्व.
तर सर्वात जास्त आपल्या शरीरात आहे जलतत्व, जे आपलं आहे 72% आपल्या शरीरात जल आहे. आता ते कुठल्या स्वरूपात आहे, तर रक्त. जेही द्रव आहे ते सर्व जलतत्व आहे. त्यामध्ये आपलं रक्त आलं, आपली लाळ आली, घाम आला, मूत्र आलं, आपले अंतःस्रावी ग्रंथी आल्या, ज्याचे स्त्राव आहे, आपलं पित्त आहे, जेही द्रव पदार्थ आहे शरीरात ते आहे जलतत्व आणि त्याचं प्रमाण आहे 72%. आता ते जर कमी झालं किंवा जास्त झालं तर आपल्याला त्याच्याशी निगडीत जे अवयव आहे आणि ज्या व्याधी उद्भवतात त्याबद्दल आपण पुढे अभ्यास करूया. त्यानंतर आहे पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्वाचं प्रमाण आहे आपल्या शरीरात 12%. तर पृथ्वी तत्व कशात आहे, पृथ्वी म्हणजे जडत्व. तर जडत्व, पोषण, ऊर्जा. तर पृथ्वी तत्व आहे आपल्या हाडामध्ये, आपल्या स्नायूमध्ये, त्या स्नायूच्या आवरणामध्ये, जिथे तिथे घन पदार्थ आला म्हणजे पृथ्वी तत्व. पृथ्वी तत्व जर आपल्यात कमी झालं तर माणूस अशक्त असतो. त्याबद्दल थोडस पुढे माहिती बघूया. त्यानंतर आहे आपलं वायू तत्व. वायूचं प्रमाण आपल्या शरीरात आहे 6%. आपण बघितलंय आपल्या शरीरात वायू जो आहे तो पंचप्राण आणि उपप्राणामध्ये स्थित असतो. आपल्या वरच्या भागात हा उदान वायू असतो, नंतर गळा आणि छातीमध्ये आपला प्राणवायू असतो, मग छाती आणि नाभीच्या मध्ये तो असतो आपला समान वायू आणि नाभीच्या खाली असतो अपान वायू आणि सर्व शरीरभर जो आपला वाहत असतो तो आहे व्यानवायू. तर हा वायू याचं प्रमाण आहे आपल्या शरीरात 6%. जर हे वायूशिवाय तर काम होत नाही. वायू त्याला संचालन देत असतो. प्रत्येक जलतत्वाला समोर जायला आणि प्राणशक्तीसाठी आपल्याला वायू हा खूप आवश्यक असतो. तर ह्या वायूचं प्रमाण जर का आपल्याच घरात असला तर बरं, आणि जर दुसरीकडे जाऊन त्यांनी जर अतिरेक केला, कुठे तो अडून राहिला, तिथे जर अवरोध निर्माण झाला तर मग व्याधी उत्पन्न होतात. यानंतर बघूया आपण आकाश तत्व. आकाश तत्व म्हणजे आकाश म्हणजे निर्मिती, अवकाश, पोकळी. आणि हे आकाश तत्व आपल्या स्थित असतं. आपली ही जे नळ्या, जिथे पण पोकळी असते, कानाच्या मध्ये पोकळी असते, नाकाच्या मध्ये पोकळी असते, आपल्या आतड्यांमध्ये पोकळी असते, तिथे असतं आपलं आकाश तत्व. हे आकाश तत्व आपलं संतुलित असायला पाहिजे. सगळे तत्व सोबत एकमेकांसोबत काम करत असतात. पण जर कुठलं तत्व वाढलं किंवा कुठलं कमी झालं तर ती विशिष्ट व्याधी आपल्याला अनुभवायला मिळते. आणि आपण लगेच तिला जर का, हे 2 बोट आहे याला अग्नितत्व प्रत्येकाच्या मध्ये जरुरी असते. कारण ह्याच्यानंतर आपण बघू अग्नितत्व. अग्नितत्व आपल्या शरीरात त्याला गरज आहे 4%. 4% आपल्या शरीरात अग्नितत्व असते. पण हे इतकं महत्वाचं आहे की प्रत्येक जे तत्व आपले काम करत असतात त्याला अग्नी ऊर्जा पुरवत असतो. त्याला त्याचं काम करण्याकरिता, त्याला समोर जाण्याकरिता अग्नितत्व तिथे महत्वाचं पडतं. तर अग्नितत्व जर कमी असलं तरीही नाही आणि जास्त असलं तरीही त्याचे उपद्रव आपल्याला पाहायला मिळतात. तर आपण हे पंचतत्व किती किती प्रमाणात असायला हवे हे बघितलं. आता बघूया आपल्या हाताची ही 5 बोटे हे पंचतत्वाचे प्रतीक आहे. आणि ही पंचतत्वे आपल्या शरीरात जर संतुलनात असली तर व्यक्ती निरोगी राहतो. आणि ह्या तत्वाचे प्रमाण जर कमी अधिक झाले, याचे जर का संतुलन बिघडले की मग व्याधी निर्माण होतात. हे तत्वाचे कुठलेही तत्व, आचार, विचार किंवा अन्नामुळे जर असंतुलित झाले तर व्याधी निर्माण होते. या 5ही बोटात स्थित नाड्या ते तत्व शरीराला पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असतो. असंतुलनामुळे तिथे ताण निर्माण होतो आणि आवश्यक तत्व जर शरीराला मिळाले नाही तर दोष निर्माण होतात आणि त्यावर उपयोगी पडते ती आपली हस्तमुद्रा. तर या नाड्या हे ऊर्जेचं वहन करीत असतात. वातावरणातून हा प्राण शरीराला पोहोचवित असतात. चैतन्य मिळून ज्याने प्रत्येक पेशी सचेतन होत असते आणि आपल्याला चैतन्य मिळत असतं. आणि जर हे चैतन्य जर कमी पडलं तर तिथे रोग निर्माण होतात आणि तेव्हा आपल्याला कामी पडतात मुद्रा. आता आपण आजच्या वर्गात मुद्रा, आपल्याला आता दादांनी सांगितलं की 8000 प्रकारच्या आहे आणि आपल्याकडे एक मुद्राशास्त्र पुस्तक आहे. याच्यामध्ये पूर्ण सगळ्या आजारावरच्या मुद्रा, ही दादांची लिहिलेली, स्वतः लिहिलेली पुस्तक आहे. याच्यामध्ये पण भरपूर मुद्रा आहे. पण मी जर एकदम सगळ्या सांगितल्या तर त्या कन्फ्युज होतील. म्हणून आजच्या वर्गात, आज भाग 1 मध्ये आपण आपले पहिले पंचतत्व हे जर का टोकाशी आपण याला अग्नितत्वाने पकडलं तर ते तत्व समप्रमाणात होत असतात. हे समप्रमाण झालं
जर का आपल्याला जर मनात प्रश्न आला की आपण ही मुद्रा किती वेळ लावायची, कशी लावायची, तर कमीत कमी 5 मिनिटं ते 15 मिनिटं कंटिन्यू आपल्याला मुद्रा लावायची असते. परत जर का मुद्रा लावताना जर आपलं ते ध्यान देऊन आपण जर ती मुद्रा लावली तर ते लवकर ऊर्जा आपल्या शरीरात पोहोचते आणि आपलं एक ध्यान पण लागत असतं एक प्रकारचं, आणि त्याचे इफेक्ट, सकारात्मक इफेक्ट अगदी लवकर जाणवतात आपल्याला. जसं आपण म्हटलं की आपल्याला काही काम आहे आणि मुद्रा लावली तसं पण जमतं, पण जर का ध्यान लावून जर आपण जसं आता कुठे आपल्याला विशिष्ट त्रास झाला, जर का वायू वाढलेला आहे शरीरात, आपण वायू मुद्रा लावून फिरू शकतो. पण जर का बसून आपण जर का ती मुद्रा लावली तर त्याचे त्वरित इफेक्ट, त्याच्याकडे जर लक्ष देऊन आपण जर का ती मुद्रा लावली तर त्याचे त्वरित इफेक्ट आपल्याला जाणवायला लागतात आणि त्याबद्दल एक विश्वास, आपल्या शरीराबद्दल एक सकारात्मक ऊर्जा आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि आपण त्याचा व्यवस्थित त्याचा फायदा घेऊ शकतो. परत जेव्हा आपण ही 2 बोट एकमेकांना लावले की हे जे तत्व वाढत असतं, समप्रमाणात होत असतं आणि जे अतिरिक्त तत्व जर झालं तर ते आपोआप वातावरणात फेकलं जातं. स्वतः शरीर ते तत्व घ्यायचा प्रयत्न करत असतो. जसं आपण पाहिलं की रोज आपण आपले तत्व, हे जे पंचतत्व आहे, हे व्यवस्थित राहण्याकरिता आपल्या संस्कृतीमध्ये आपली नमस्कार मुद्रा आहे. याच्यामध्ये आपले तत्व समान ठेवले जातात. म्हणून आपण म्हणतो की 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं आपण थोडंसं सवय लावावी की देवाची आपण प्रार्थना करावी, देवाजवळ बसावं, आपण आरती घेत असतो, तसंच टाळ्या वाजवत असतो. या सगळे हे जे ह्याच्यामध्ये हे पंचतत्व आपलं संतुलित ठेवण्याकरिता हे सगळं एक मुद्राच आहे. आणि होतं काय की तिथे ही जी नाडी आहे तिथे आपण असं पकडलं की तिथे ठोका जाणवतो. तर ती नाडी जी आहे तिथे जेही, जसं आपण बघितलं की एखादा पाईप आहे आणि पाईप मध्ये जेव्हा गाळ साचतो तर तेव्हा तो गाळ असा निघत नाही, पण जर आपण त्या पाईपला थोडस जर का बंद करून ठेवलं तर काय होते, तिथे एक प्रेशर निर्माण होते आणि जेव्हा सोडला की फोर्सनी पाणी बाहेर निघतं. तसंच हे नाडी काम करतं. जेव्हा आपण तिथे पॉइंट लावत असतो तेव्हा ती नाडी द्रवे थांबते आणि मग ती प्रेशरने आपलं काम करून जे तत्व तिथे अधिक झालेलं आहे त्याला बाहेर फेकण्याचा प्रयत्न करते आणि त्याचं प्रमाण संतुलित राखले जाते. तर आपण आजच्या वर्गात आपले हे पंचतत्व हे कोणत्या अवयवाशी निगडीत आहेत आणि त्याचं समप्रमाण करूया. आपण त्या दिवशीच्या मागच्या वर्गात आपण चक्र ध्यान केलंय, म्हणजे आपले जे सप्तचक्र आहेत त्याच्याबद्दल तिथे कुठलं तत्व आहे आणि त्याच्यामध्ये आपण ध्यान करून त्याला संतुलित करायचा प्रयत्न केला. आजच्या वर्गात आपण मुद्राशास्त्र भाग 1 मध्ये आपले जे बेसिक आहेत, आपले हे जे पंचतत्व आहेत ते आधी आपण शिकून घेऊया. म्हणजे आपल्याला पुढच्या ज्या मुद्रा आहेत, जसं एखाद्या जागी 2 तत्व एकदम आले, 2-3 तत्वांनी एकदम अटॅक केलेला आहे आणि तिथे व्याधी निर्माण झाली आहे, तेव्हा आपल्याला 1, 2 बोट, 3 बोट, 4 बोट अशी पूर्ण बोटांची मुद्रा लावायची असते. तर ती नंतर लावू, आधी आपण आपले जे पंचतत्व आहेत ते आधी शिकून घेऊ आणि ते जेव्हा वाढले असतात तेव्हा त्याला कसं कमी करायचं आणि कमी असले तर त्याचं संतुलन कसं करायचं हे आपण या भागात शिकूया. तर आपण सगळ्यात आधी शिकूया ज्ञानमुद्रा. तर ज्ञानमुद्रा म्हणजे ज्याच्यामध्ये असतं आपला अंगठा म्हणजे अग्नितत्व आणि पहिलं बोट तर्जनी म्हणजे वायुतत्व. आता आपण बघितलं की वायू जो आहे तो असतो चंचल आणि हा चंचल वायू ज्या आपल्या शरीरात भावना आहे, आपल्या मनातल्या भावना आणि प्रत्येक गोष्टीला संचालन वेग देत असतो. तर हा वायू हा चंचल असतो. तर याला आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे. ह्या वायूला याची आवश्यकता पण तेवढीच आहे. पण जर हा वायू वाढला शरीरात तर हा उपद्रव निर्माण करतो. तर ही चंचलता कमी करायची असते. तसंच आपल्या डोक्याला स्थिर करायचं असते. त्याच्यामुळे आपण लावतो ध्यानमुद्रा. ध्यानमुद्रामध्ये आपलं तर्जनी बोट जिथे अग्नी, त्याला अग्नीशी जोडतो. हलका आपल्याला प्रेशर द्यायचं असते, जास्त जोरात पण नाही, जास्त हळू पण नाही. आणि अनुभव करायचा असतो की हे जेव्हा 2 बोट एकमेकांना जुळतात तेव्हा इथे एक प्रकारचा आपल्याला ठोका जाणवतो आणि तो ठोका जेव्हा आपल्याला जाणवतो, आपण समजायचं आपली ध्यान मुद्रा लागलेली आहे आणि या ध्यान मुद्रेमध्ये आपण आपले विचार आपले शांत करत असतो. या ध्यान मुद्राचे एवढे जास्त फायदे आहेत की ह्याच्याने आपली स्मरणशक्ती वाढते, आपलं ध्यान, आपलं मन एकाग्र होतं, आपल्या मनात जे विचार येतात त्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते, एक कॉन्फिडन्स मिळतो. तर आपण आपली स्मरणशक्ती वाढते. तसेच अनिद्रा
जर का झोप येत नसेल व्यवस्थित, ध्यान मुद्रेचा जर सराव केला नियमित, तर शांत झोप लागायला लागते. म्हणजे डोक्यातले जे विचार आहेत ते शांत होतात. तसेच निराशा जाते शरीरातली. ही एक सौंदर्य मुद्रा आहे. जेव्हा ध्यान लागतं, आपल्या मनात वेगळे विचार येत नाही, मग सकारात्मक विचार यायला लागतात. शरीरातली पूर्ण नकारात्मक ऊर्जा बाहेर चालली जाते, बाहेर फेकल्या जाते आणि एक छान सौंदर्य असं प्राप्त होतं. अशी असते ही ध्यान मुद्रा. बरं, ही ध्यान मुद्रा आपल्याला 3 प्रकारे करता येते. एक असते अभय मुद्रा. अभय मुद्रा म्हणजे ज्यांना खूप भीती वाटत असते, की मला आता तापच येईल, की मला बरंच वाटत नाही आहे, तर मला काहीतरी होईल आता, किंवा त्यांना कुठल्या परिस्थितीत सामना करायची त्यांची हिंमत होत नाही, आतून ते खूप घाबरलेले असतात. तर त्यावेळेस ध्यान मुद्रा ही अभय मुद्रा म्हणून जर आपण दोन्ही हात ही ध्यान मुद्रा लावून दोन्ही हात आपल्या खांद्याच्या रेषेत ठेवून जर का 5 ते 15 मिनिटं याचा सराव केला, तर आपल्या शरीरात अशा एक सकारात्मक एक अशी ऊर्जा निर्माण होते, की आपल्या मनातली जी भीती आहे ती क्षणात पळून जाते. तर ही ध्यान मुद्रा आपण अभय मुद्रा म्हणून अशी पण करू शकतो. जनरली आपण ओंकार करताना ध्यान मुद्रा करतो, तर मांडीवर हात ठेवून, हा पहिला प्रकार. दुसऱ्या प्रकारामध्ये जर आपल्याला कुठल्या गोष्टीचं भय वाटत असेल, आपल्यामध्ये कॉन्फिडन्स नसेल, तर आपल्याला ही अभय मुद्रा म्हणून ही ध्यान मुद्रा अशी लावायची असते. ही असते आपली अभय मुद्रा, ज्याने आपल्या शरीरातली मनातली जी पण भीती आहे ती निघून जाईल, एक सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरामध्ये येईल आणि कुठलीही गोष्ट साध्य करण्याला ही ध्यान मुद्रा, डोळे बंद करून आपल्याला ही ध्यान मुद्रा कमीत कमी 5 ते 15 मिनिटं लावायची. तर त्यांनी ह्याचे खूप फायदे होतात. तसंच याच्यामध्ये आणखी एक आहे चीन मुद्रा. चीन मुद्रामध्ये आपण हे दोन्ही हात हे अशा प्रकारे जर ठेवले, तर ही चीन मुद्रा म्हणजे आपण जी एनर्जी मिळवली, आपण जे ध्यान मिळवलेलं आहे ते आपल्या शरीरात पूर्ण प्राप्त झालेलं आहे, याचा अर्थ आहे ही आहे चीन मुद्रा. ध्यान मुद्रामध्येच ही चीन मुद्रा म्हणून असं पण लावता येतं. बरं, जे मुलं खूप हायपर ऍक्टिव्ह आहे, आता ही कोणी कोणी करायची, तर ही सर्वांसाठी खूप छान आहे, पण विशेष ही लाभप्रद आहे. जे जे आजार आहे, तर याने बुद्धीचा विकास होतो, एकाग्रता वाढते. तर्जनी आणि मन आणि अंगठा म्हणजे बुद्धी. तर्जनी म्हणजे हे मन आणि अंगठा म्हणजे बुद्धी, याचे मिलन होऊन बुद्धीचा विकास होतो. अंगठ्याच्या अग्रभागात मेंदू आणि पिट्युटरी ग्रंथीचे दबाव बिंदू असतात, जे या आपण तर्जनीने याला दाब देतो. त्यामुळे मनातले जे वाईट विचार आहेत ते निर्मल होऊ लागतात, मन शांत होतो, तणाव दूर होतो. तसेच उच्च रक्तदाब, हृदयरोग, अनिद्रा, मधुमेह हे दूर करण्यास ही मुद्रा आपली लाभप्रद असते. तणावामुळे जर आपल्याला डोकेदुखी होत असेल, तर ती ही ध्यान मुद्रेमुळे त्याच्यात ती बरी होते. हायपर ऍक्टिव्ह जे मुलं आहे, त्यांचं मन खूप चंचल आहे, खूप कधी इथे तर कधी तिथे, असे हायपर ऍक्टिव्ह आहे. यांना जर आपण सरावाने ध्यान मुद्रा लावायला लावली, 5 मिनिटं जर देवाजवळ बसायला लावलं, की चला काहीतरी मंत्र म्हणा, ध्यान मुद्रा लावा, हळूहळू त्यांच्यात तुम्हाला फरक जाणवायला लागतील. जे हायपर ऍक्टिव्ह मुलं आहे, त्यांची डोक्याची चंचलता जी आहे ती कमी होऊन ते छान बुद्धिवान होतील. तर अशी ही ध्यान मुद्रा आहे. बेचैनी, चिडचिडेपणा, क्रोध शांत करते. मानसिक रोगामध्ये ही ध्यान मुद्रा फारच लाभकारी अशी ध्यान मुद्रा आहे. आता आपण जेव्हा पोट आणि कुठल्याही बोटाचं टोक आणि अंगठा याला जेव्हा प्रेशर देतो, तेव्हा ते तत्व, आता जर आपण वायू तत्व ह्याला संतुलित केलेलं आहे, याला सम केलेलं आहे आणि अतिरिक्त झालं तर ते निघून जातं बाहेर. यानी आपण या मुद्रेने आपण त्याला सम करत असतो. जेव्हा हे वायू तत्व वाढतं, म्हणजे जसं आपण हाड बघितलं, जिथे पोकळी आकाश तत्व आहे, या जर वायू शरीरात वाढला, कुठला पण वायू, व्यान अपान समान कुठलाही वायू शरीरात वाढला, फक्त ही वायू मुद्रा जी आहे ती पोटाच्या विकारावर काम करत नाही, पण बाकी सगळ्या शरीरभर जिथे वायू पसरलेला आहे, मग तो डोक्यात असो, मग तो हाडांमध्ये असो, जे तो रक्तात मिसळलेला असो, ते जर त्या वायूचं प्रमाण वाढलं, तर ते तो एक अवरोध निर्माण करतो आणि तिथे व्याधी उत्पन्न करतो. तर आपल्याला कळतं हा वायू वाढला असेल तर. आपण पाहिलं प्रत्येक प्रकारचे वात प्रकार आहे, स्पॉन्डिलायटिस आहे, तिथे होतं काय, की त्या नळ्यांमध्ये तिथे वायू फसतो आणि मग तिथलं जे लिक्विड आहे ते तो वायू नष्ट करतो. तो वायू तिथे कुपित होतो. जो वायू आपल्याला शरीराला आवश्यक आहे तो कमी प्रमाणात आहे, पण तिथे जर तो वायू वाढला तर तो थांबून तिथे अवरोध निर्माण करतो. त्या नाड्या तिथे तो साचतो आणि मग तो वायू तिथे साचला आणि तिथे विकार निर्माण झाला की आपल्याला असंख्य हाडांची झीज होते.
तर तो वायू आपल्याला बाहेर काढायचा आहे. कुठल्याही सगळ्या प्रकारच्या वात विकारामध्ये आपण वायुमुद्रा लावणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला ही जी तर्जनी आहे ही अंगठ्याच्या मुळाशी इथे टच करायची आहे आणि त्याच्यावर थोडा अंगठ्याचा दाब द्यायचा आहे असा. ही आहे वायुमुद्रा. ही वायुमुद्रा लावल्याने शरीरातले कुठलेही प्रकारचे वात असो तर त्याच्यात आपल्याला आराम मिळतो. लावायची किती वेळ आहे तर 5 मिनिटं ते 15 मिनिटं. आणि ज्यांना अधिक वात आहे शरीरात पसरवला त्यांनी अर्धा तास दिवसातून 3दा ही वायुमुद्रा कंटिन्यू लावायची असते. बरं, आता बाकीचे बोट जी आहे, बाकीचे जे तत्वाचे बोट आहे, हे जर कोणाचे सरळ होत नसतील तर घाबरायचं काही कारण नाही. आपण फक्त आपल्याला मेन ह्याच्यावर लक्ष द्यायचं आहे की आपल्याला तर्जनी आपल्या अंगठ्याच्या मुळाशी लावायची आहे. त्यावर अंगठ्याने थोडा दाब द्यायचा आहे, ज्याने आपण वायुतत्व आपलं कमी करत आहोत. जे वाढलेलं वायुतत्व आहे सरावानी हळूहळू तो जो वातविकार आहे तो कमी होण्यास मदत होतं. तर रोज आपल्याला ही 15 मिनिटं कमीत कमी लावायची आहे. आणि ज्यांना व्याधी आहे त्यांनी अर्धा तास ते 45 मिनिटं दिवसातून 3दा याची एक सवय लावून घ्यायची की आपल्यात वात वाढलेला आहे, आपल्यात वायुविकार आहे आणि हे आपल्याला जाणवतो आहे. तर वायुमुद्रा तिथे खूपच फायदेशीर आहे. ही वायुमुद्रा पॅरालिसिस पेशंट जे आहेत त्यांच्याकरिता पण अत्यंत प्रभावी आहे. पॅरालिसिस मध्ये पण होतं काय की आपण ज्या नाड्या आहे, ज्या ऊर्जा पोहोचवणाऱ्या आहे, तिथे वात वाढतो, वायू वाढतो आणि वाढल्यामुळे तिथे अवरोध निर्माण करतो. तिथे मग शरीरामध्ये गुठळ्या तयार होतात आणि जर का ती गुठळी तयार झाली आणि मेंदूला आपला रक्त पुरवठा बरोबर मिळाला नाही की शरीरामध्ये कंपन निर्माण होतात, हातापायाला मुंग्या येतात आणि हा सगळा प्रकार आहे वायू प्रकार. तर हे जास्त वेळ ही पॅरालिसिस वाल्या पेशंटला तर 3दा लावायचीच आहे वायुमुद्रा. पण जर का पेशंट लावू शकत नाहीये, आपण लावू शकतो, वातवाले लावू शकतात, पण जर का पॅरालिसिस वाले आहे आणि परत एक सांगायचं की दोन्ही हाताने लावल्या तरी चालतं. कधी कधी जास्त आजार असतील, एका मनुष्याला खूप सारे आजार आहेत, तर एका हाताने वेगळी मुद्रा, एका हाताने वेगळी मुद्रा ही पण लावता येते. आणि शक्यतो दोन्ही हाताने लावायची आणि एक हाताने जर का नाही होत आणि एका हाताने आपण लावली तरीही चालते. मग जे पेशंट आहे ज्यांना हा बिलकुल असं करता येत नाहीये किंवा जर रात्री आपल्याला ही मुद्रा लावून ठेवायची आहे, वायुमुद्रा पॅरालिसिस पेशंटला जर रात्रभर लावून ठेवायची आहे, तर आपण मग त्याच्यामध्ये आणखी एक दादांनी सांगितलं की आपण पेपर टेप आहे, त्या पेपर टेपचा उपयोग करू शकतो. यात आपल्याला काय करायचंय की आपल्याला वायुमुद्रा म्हणजे हा बोट आपल्याला मोडायचा आहे, वायू आपल्या शरीरातला कमी करायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला या बोटाला पूर्ण पेपर टेप असा गुंडाळायचा इथे आणि याला आपण जोडतो अंगठ्याशी. आपल्याला अंगठ्याचा काय फक्त अग्रभाग हवा आहे, तर अग्रभागाला अर्ध्या भागात इथे पेपर टेप लावायची अशी इथे आणि इथे. म्हणजे त्यांचं ती मुद्रा सुरू असते, वायुमुद्रा रात्रभर सुरू असते. तर जे लावू शकत नाही त्यांनी आपला जर पेपर टेपचा उपयोग केला तरी ही मुद्रा तेवढीच काम करते. उलट जास्त चांगलं. जसं आपल्याला पण जर लावणं जर त्रास होतोय हाताला तर पेपर टेप लावून, पण लावायचा कसा की आपल्याला वायुमुद्रा लावायची ही आधी समजून घ्यायची. जेव्हा आपल्याला वायू वाढलेला आहे त्याला कमी करण्याकरिता आपण त्याला मध्यातून जेव्हा मोडतो म्हणजे आपल्याला वायुतत्व कमी करायचं आहे. तर ह्या मधल्या भागात हे दोन्ही इथले जे हे जे मधला जो भाग आहे, दोन्ही गॅप या रेघांच्या मधला, इथे आपल्याला पूर्ण पेपर टेप लावायची असते आणि आपल्या अंगठ्याच्या समोरच्या भागात. तर आपलं ही झाली वायुमुद्रा. याच्यामध्ये जर का आपल्या मनात आता प्रश्न येत असतील की हा हे बाकीचे जे बोट आहे जेव्हा आपण वायुमुद्रा लावतो, हे बाकीच्या बोटांचा काही विचार करायचा नाही. जरुरी नाही सगळ्यांचे सरळ होतील, पण जर आपल्याला सराव झाला मुद्रा करायचा तर हळूहळू ते सरळ व्हायला लागतील, त्याचा विचार नाही. आपल्याला काय करायचंय, वायुमुद्रा लावायची, तर आपल्याला हा बोट इथे लावायचा प्रयत्न करायचा आणि अंगठ्याने दाब द्यायचा आहे. बाकी विचार बाकीच्या बोटांचा करायचा नाही, ते आपोआप हळूहळू सरळ व्हायला लागतील. कारण जरुरी नाही सगळ्यांचे सरळच होतील, ते हळूहळू मग सरावाने सरळ व्हायला लागतील. ठीक आहे. आता आपण 80 प्रकारचे जे वातरोग आहेत ते ह्या वायुमुद्रेमुळे शांत होतात. परत ही मुद्रा पोलिओ मध्ये सुद्धा कामी पडते. ज्यांना पोलिओ झालाय, ज्यांचं तिथं सगळं बधिरता आलेली आहे शरीरामध्ये, तिथला वात काढून ही वायुमुद्रा आपण पोलिओ पेशंटला आपण लावू शकतो. तसंच जर आपला डोळे जरी फडफडत असतील, कधी कधी डोळा फडफडतो, आपण म्हणतो काय, आपण त्याला अंधश्रद्धेशी जोडतो की डावा डोळा उडतोय, उजवा डोळा उडतोय, पण नाही, त्या भागात तिथे वात वाढलेला आहे म्हणून तो डोळा फडफडत आहे. तिथे पण वायुमुद्रा आपली काम करते.
तसंच जर थांबून थांबून ढेकर येत आहे, तो वायू बाहेर निघत आहे, तेव्हा आपण जर वायू मुद्रा लावली तर जो अतिरिक्त वायू जिथे कुठेही फसलेला असेल तो आपोआप एक तर ढेकरच्या रूपात म्हणा किंवा बाहेरून म्हणा, तो गॅस जो आहे तो शांत होऊन बाहेर निघून जाईल. जर हृदयरोगाचा त्रास असेल त्यांनी पण ही वायुमुद्रा 15-15 मिनिटं दिवसातून 3दा लावायची. जर मान लागली असेल, याचा एक खूप छान फायदा असा आहे की जर मान लागली असेल तर वायुमुद्रा लावून, जर डाव्या साईडची जर मान लागली असेल तर वायुमुद्रा लावायची आणि डाव्या हाताने असं आपलं मनगटाचे व्यायाम करायचे. उजव्या हाताने वायुमुद्रा लावलेली आहे आणि जर इथून जर मान लागली असेल तर इथनं व्यायाम करायचे. म्हणजे ह्या नाड्या आपल्या पूर्ण इथपासूनच्या ह्या मोकळ्या होतात. तर आपल्याला बिना औषध घेऊन आपल्याला जर मान लागली असेल तर घरच्या घरी आपल्याला उपाय करता येतो. असं हे मॅजिक मुद्राशास्त्राचं आहे. तर हे आपण हळूहळू शिकून घेऊया. या नंतरची मुद्रा आहे आपली आकाश मुद्रा. मधला बोट जो आहे हे आकाश. आकाश म्हणजे अवकाश, पोकळी. आणि या पोकळीमधून, या अवकाशामधून आपल्या पृथ्वीची निर्मिती झालेली आहे. तर हे आकाश, हे आकाश तत्व कुठे कुठे स्थित आहे तर आपलं गळा आहे, आपले आतडे आहे, फुफ्फुस आहे, जिथे पण पोकळी आहे शरीरात, कान आहे, नाक आहे, जिथे पण आपली पोकळी आहे तिथे आपलं आकाश तत्व. आता त्याचं किती प्रमाण असतं ते पण आपण बघितलं. या आकाश तत्वामध्ये हे जर का कमी झालं तर काय त्रास होईल? तिथलं कार्य व्यवस्थित होणार नाही. कुठलं पण जी पोकळी आहे, जसं आपले आतडे आहे, आतड्यांमध्ये पोकळी आहे, आतड्यांमध्ये आपला मळ असतो. जर का आकाश तत्व कमी पडलं, तिथे एक प्रक्रिया सुरू असते. त्या पोकळीमध्ये जर का दुसऱ्या तत्वाने जर का तिथे अतिक्रमण केलं तर ते तत्व कमी पडतं. आणि तसंच कान, कान आहे, कानामध्ये पोकळी आहे, तिथे जर का कुठलं तत्व वाढलं तर मग कानाचे विकार जाणवतात. तर आपल्याला बहिरेपणा असला, कमी ऐकू येत असेल, नाकाचं हाड वाढलं असेल तर आपण आकाश तत्व जे आहे ते तिथे कामी पडतं. तर हे आकाश तत्व हे आहे, ज्यामुळे ही जर मुद्रा लावली, आपल्याला सम करायचं आहे आकाश तत्व, तर आकाश बोटाचं तळ आणि आपल्या अंगठ्याचा तळ आणि बाकी बोट ताठ सरळ, ही जर आकाश मुद्रा लावली तर ती जी पोकळी आहे ती व्यवस्थित राहते, तिचं काम व्यवस्थित होतं, आतड्यांमधलं पचन व्यवस्थित होतं. आकाश मुद्रा लावल्याने कानाची ऐकण्याची शक्ती वाढते. तसेच कान वाहने, जर कान वाहत असेल तर आकाश मुद्रा लावायची. कानातील जर सुन्नपणा जाणवत असेल तर ती नाहीशी होते आकाश मुद्रेने. रोज कमीत कमी 1 तासापर्यंत ही जर त्रास आहे आपल्याला, ऐकण्याचा त्रास आहे, तर बसल्या बसल्या आपण ही आकाश मुद्रा लावू शकतो. काळजी करायची नाही की आपलं तत्व वाढेल. ही मुद्रा 1 तासही जर लावली आपण, जर तर ती कसं ते सम होऊन हळूहळू जो जास्त झालेला आहे तो आकाश, जे तत्व वाढलंय ते बाहेर निघून जाईल आणि हे सम होतं. आणि जास्त वेळ आपल्याला जसं कोणाला वयानुसार कमी ऐकू येतं तर त्यांनी आरामात ही आकाश मुद्रा लावायची. परत याचा असा एक फायदा आहे की जर आपला जबडा अडकला असेल, हा जबडा कोणी आ केला की बस अडकून जातो, तर तेव्हा सुद्धा ही आकाश मुद्रा तिथे आकाश मुद्रा लावली असता त्याच्याने लगेच आराम होतो. आकाश तत्वाचा संबंध हृदयाशी आहे. हृदयामध्ये पण पोकळी आहे, त्यामुळे हृदय शक्ती संबंधित जर इथे स्त्राव बनतात तर आकाश मुद्रा रोजही आपण लावली तर याच्याने खूप छान फायदे होतात. शरीरातली कॅल्शियमची कमतरता दूर होते आकाश तत्वामुळे. आपण म्हटलं आकाश म्हणजे निर्मिती आणि आपले हाडं बनण्याकरता आपल्याला काय कॅल्शियमची गरज असते, तर आकाश मुद्रा लावल्याने कॅल्शियमची पूर्तता होते शरीरात, आपलं कॅल्शियम वाढत आहे. हे हात, आपले हातामध्ये आपलं आरोग्य आहे. ह्या मुद्रा वेगवेगळ्या लावल्याने आपल्या इथे आकाश मुद्रा लावल्याने आपलं कॅल्शियम वाढते. तसेच आकाश मुद्रेने जर जप केला, आपण बघतो जप करताना अशी माळ आपण जप करतो तेव्हा ह्या 2 बोटांचा तिथे उपयोग होत असतो आकाश मुद्रेचा. जप केल्याने हे शनीचे प्रतीक असल्याने ऐश्वर्य आणि सुख प्राप्त होते. तर अशी ही आकाश मुद्रा. डाव्या हाताने आकाश मुद्रा लावून जर आपण जेवण करतोय आणि डाव्या हातात आपण जर आकाश मुद्रा लावली तर आपलं जे जेवण आहे, कुणाकुणाला सवय असते ठसका लागायची, म्हणजे त्यांचं जेवण अन्न नलिकेतनं जातं, कधी कधी श्वास नलिकेत जातं आणि मग आपल्याला ठसका लागतो. तर ज्यांना जास्त सवय आहे ठसका लागायची त्यांनी जर ही आकाश मुद्रा लावून जर एका हाताने तुम्ही जेवण करत असाल तर ते अन्न व्यवस्थित अन्न नलिकेतच जाईल. काही लोकांना असतो त्रास की तो जेवण करता करता त्यांना खूप ठसका लागत असतो, तर ही जेवताना सुद्धा ही आकाश मुद्रा तुम्ही लावू शकता. तसेच खोकला
खोकला झाला, गळ्यात जर खवखव झाली, म्हणजेच आपला हे आकाश मुद्रा गळ्याची जी नळी आहे तिथे वेगळ्या तत्वाने जर का अतिक्रमण केलं, पृथ्वी तत्वाने अतिक्रमण केलं आणि गळ्यात खवखव झाली, तर ही आकाश मुद्रा आपण लावून बसलेली ती गळ्यातली खवखव लगेच कमी होते. जोपर्यंत त्रास जात नाही तोपर्यंत सतत ही, आपण आताच बघितलं की 1 तासापर्यंत पण ही मुद्रा लावू शकतो. तर 10 ते 15 मिनिटं लावायची, परत दुपारी लावायची, परत संध्याकाळी लावायची. तर जे पृथ्वी तत्वाचं अतिक्रमण जे झालेलं आहे ते लगेच निघून जाईल, म्हणजे लवकर आराम होईल. जास्त तिथे तत्व बिघडण्यापेक्षा लवकर आराम होईल. ही मुद्रा पण हृदयाकरता खूप चांगली आहे. जर का आकाश तत्वामध्ये जर पृथ्वी तत्व वाढलं, आताच बघितलं आपण की आकाश तत्व म्हणजे पोकळी, आणि आकाश त्यामध्ये जर का पृथ्वी तत्व वाढलं, पृथ्वी म्हणजे घन, कुठलं पण घन आलं, जसं तो कफ असो की क्लॉट्स असो, आपल्या रक्तवाहिन्यांमधले क्लॉट्स असो, रक्तवाहिन्या पण आतून पोकळ असतात, त्याच्यामध्ये रक्त वाहत असतं, जलतत्व वाहत असतं, आणि तिथेच पोकळी म्हणजे आकाश तत्व असतं. तिथे जर का पृथ्वी तत्व वाढलं म्हणजेच क्लॉट्स तयार होतात, तेव्हा पण आपल्याला ही हृदयाकरता चांगली असते आणि आपल्याला आकाश मुद्रा लावता येते. आता बघू आपण काय केलं की आकाश तत्व आपण सम करायचा प्रयत्न केला. आकाश तत्वाची जी पोकळी आहे तिला सम करायचा प्रयत्न करता आपल्याला वरच्या मुळाशी आणि अंगठ्याने आपण त्याच्यावर दाब दिला. ही झाली आपली आकाश मुद्रा. आता याच्या विपरीत जर आपलं आकाश तत्व वाढलाय, जसं कानामध्ये वाढलं की जी पोकळी जी आहे तिथे बधिरता निर्माण होते. म्हणजे कुठलं आकाश तत्व जर का वाढलं तर तिथे बधिरता आलेली आहे. तर आता ते तत्व कमी करायचंय आपल्याला, हो ना. जर वाढलेलं तत्व कमी करायचंय तर आपल्याला काय करावं लागेल, ह्या आकाश तत्वाला अंगठ्याच्या मुळाशी लावायचं, बाकी बोट आपल्याला सरळ ठेवायची, म्हणजे ही लागते आपली शून्य मुद्रा. बाकीचे बोट सरळ होतील त्याचा विचार नाही करायचा, आपल्याला लावायचं आहे शून्य मुद्रा. आकाश तत्व आपण अंगठ्याच्या मुळाशी लावलेलं आहे आणि अंगठ्याचा त्याच्यावर हळूच दाब दिलेला आहे, म्हणजे आपली बनली ही शून्य मुद्रा. ही अशी बनते शून्य मुद्रा. आता आकाश तत्वाच्या वृद्धीमुळे जे असंतुलन होत आहे ते कमी करण्याकरिता आपल्याला या शून्य मुद्रेचा फायदा होतो. जर कान दुखत आहे, कान जर खूप दुखत आहे, ही शून्य मुद्रा लावल्यावर अगदी 2 मिनिटात आपल्याला आराम होतो. आराम झाला की मुद्रा सोडून द्यायची. ही आहे शून्य मुद्रा. जर आपला कान दुखत असेल तर ही मुद्रा लावायची, कान दुखणं थांबलं की मुद्रा सोडून द्यायची. आकाश मुद्रा कानदुखीमध्ये खूपच प्रभावी आहे. जर कानामध्ये सुसू आवाज येत आहे म्हणजे कुठलं तरी तत्व आकाश तत्वामध्ये वाढलेलं आहे, त्यामुळे आकाश तत्व पण वाढलेलं आहे, तेव्हा आपल्याला तो सुन्नपणा घालवण्याकरिता ही शून्य मुद्रा फार उपयोगी आहे. हिरड्या, याच्यामुळे ह्या शून्य मुद्रा लावल्यामुळे हिरड्या ज्या आहे त्या मजबूत होतात. तसेच जर बहिरेपणा असेल तर 45 मिनिटं तर 1 तास रोज आपल्याला ही आकाश मुद्रा लावायची. बहिरेपणा घालवण्याकरिता ही आकाश मुद्रा शून्य मुद्रा लावायची. कानाच्या सर्व रोगावर शून्य मुद्रा व आकाश मुद्रा. आपल्याला बघा, आता आपण म्हटलं आकाश मुद्रा आणि शून्य मुद्रा. आकाश तत्व जर का आपल्याला सम करायचं आहे तर आपण ही आकाश मुद्रा इथे आपण टोकाला धरलेला आहे. त्याच्यानंतर आकाश मुद्रा आणि नंतर मग आपला शून्य मुद्रा. शून्य मुद्रामध्ये आकाश तत्व वाढलाय ते आपल्याला कमी करायचं आहे. बरं, या एकामागे एक लगेच लावायचे नाही, याच्यामध्ये अर्धा तासाचा गॅप द्यायचा आहे. आकाश तत्व आपल्याला जर का वाढलेलं आहे, सम करायचं आहे, त्याच्यामुळे आपण जर सकाळी आकाश मुद्रा लावली असेल तर दुपारी आपण जेवल्यानंतर बसल्यानंतर तेव्हा आपण शून्य मुद्रेचा अभ्यास करायचा. ही शून्य मुद्रा लावून बसायची, लगेच नाही लावायची. आपण एका ह्याच्यामध्ये सम करत आहोत आणि लगेच आपण त्याला कमी करायचा प्रयत्न करतोय, तर एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह असं लगेच नाही करायचं. तर जसं आपण सकाळी आकाश मुद्रा लावतोय तर मग संध्याकाळी आपल्याला शून्य मुद्रा लावून द्यायची, म्हणजे जे तत्व वाढलेलं आहे ते कमी होऊन जाईल. या मुद्रेमुळे गळ्याचे रोग, थायरॉइड जे आहे, तसंच आवाज साफ होण्याकरिता ही शून्य मुद्रा खूप छान काम करते. हिरड्या मजबूत होतात आणि दातामध्ये जर पायरिया असेल तर तो दूर होतो शून्य मुद्रेमुळे. तर अशी ही आहे शून्य मुद्रा. यानंतर आपण बघूया पृथ्वी मुद्रा. पृथ्वी मुद्रा, पृथ्वी तत्व म्हणजे आपली अनामिका, रिंग फिंगर, हे आहे आपलं पृथ्वी तत्व. आता बघितलं आपण पृथ्वी म्हणजे जडत्व,
जिथे पण घन भाग आला म्हणजेच पृथ्वी. आता या पृथ्वी तत्वाने काय बनलं आहे, तर पृथ्वी तत्वाने आपलं शरीर बनलेलं आहे, मांस, आपले हाडे बनलेले आहे, स्नायू बनलेले आहे, आपलं अस्थि, स्नायू, त्याचं आवरण जे ही आहे ते सगळं बनलेलं आहे आपलं पृथ्वी मुद्रेने. आता ही पृथ्वी मुद्रा काय करते, तर ही शरीराला आपल्या ताकद देते. शरीरातली मरगळ जी आहे ती घालवणारी आहे ही पृथ्वी मुद्रा. जर पृथ्वी तत्व कमी पडलं तर तो व्यक्ती अशक्त असेल आणि त्याच्यामुळे त्याचे हे कसे आहे की जर का पृथ्वी तत्व कमी पडलं तर केस वीक होतात, दात कमजोर असतात, हाडं कमकुवत असतात, स्नायू कमजोर असतात, तो व्यक्ती अशक्त असतो. तर त्याकरिता आपल्याला पृथ्वी तत्व कमी पडत आहे असं समजून शरीराची बळकटी ती जर कमी झाली, शरीराची बळकटी कमी झाली तर मनाची अस्वस्थता होते, मन पण अस्वस्थ होतं, त्यांच्यात कॉन्फिडन्स कमी होतो की मी अशक्त आहे म्हणून, आणि आत्मविश्वासाची त्यांच्यामध्ये कमी होते. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, आपल्याला आपलं पृथ्वी तत्व वाढवायचं आहे. म्हणजेच त्याला अनामिकेला आपल्या अंगठ्याशी जोडायचं आहे. अंगठा हा प्रत्येक जागी काम करतो, कारण अंगठ्यामध्ये आहे अग्नितत्व, आणि अग्नितत्व सर्व तत्वांना चालना देत असतो, त्याला सम करत असतो. म्हणून आपल्याला पृथ्वी तत्व वाढायचं असेल तर अनामिका आपल्या अंगठ्याशी जोडायची आहे, आणि तिथे हलकासा दाब निर्माण होतो, तिथे एक ठोका जाणवतो, म्हणजे आपण समजायचं की आपली पृथ्वी मुद्रा लागलेली आहे. जे ही अशक्त आहे, ज्यांच्यात कॉन्फिडन्सची कमी आहे, त्यांनी, ज्यांना स्नायू कमजोर आहेत, त्यांनी ही पृथ्वी मुद्रा लावायची. यामुळे जर थकवा जाणवला तर पृथ्वी मुद्रा लावल्याने, जर आपण थकवा जाणवलाय, खूप अशक्तपणा जाणवतोय, तर पृथ्वी मुद्रा लावल्याने त्वरित आराम होतो. ही आहे आपली पृथ्वी मुद्रा. जर कमी पडत असेल पृथ्वी मुद्रा तर दात, हिरड्या, केस हे कमकुवत असतात, कमजोर असतात. तसंच निर्णय घेताना मन कमकुवत झालं की समजायचं की आपलं पृथ्वी तत्व कमी पडत आहे, आणि तेव्हा आपल्याला वाढवायचं आहे आपलं पृथ्वी तत्व. हे जर पृथ्वी तत्व कमी पडत आहे आणि हे जर संतुलित केलं तर आपल्या अस्थि संस्था, आपल्या मांसपेशी यांना मजबूती मिळते. दुर्बल, कमजोर, अशक्त व्यक्तींकरिता ही पृथ्वी मुद्रा फारच लाभदायक आहे. नखे, केस, कॉन्स्टिपेशन, आता आपण बघतो की मग कॉन्स्टिपेशन झालेलं आहे, म्हणजेच तिथे पृथ्वी तत्व आहे पण ते कमी पडत आहे, म्हणून पोट साफ होत नाहीये, म्हणून कॉन्स्टिपेशन झालेलं आहे. ते तत्व शरीरातून बाहेर काढायला, पृथ्वी तत्व सम करायला ही मुद्रा आपली कामी पडते. पोट साफ होत नसेल त्यांनी ही पृथ्वी तत्वेचा 15-15 मिनिटं 3दा दिवसातनं सराव करायचा. 5 ते 15 मिनिटं पृथ्वी तत्वाचा सराव केल्याने मळ पण बाहेर उत्सर्जित होण्यास मदत होतो, कॉन्स्टिपेशन दूर होतं. जीवनशक्तीचा विस्तार होऊन शरीर सुडोल बनतं. पृथ्वी तत्व जर कमी झालं असेल तर शरीर छान भरगच्च होतं, आणि जे वाढलं असेल त्याच्याकरिता आपण याच्या विपरीत मुद्रा आता बघणार आहोत. तर आता आपल्याला जे अशक्त आहेत, ज्यांचे केस कमकुवत आहेत, दात कमकुवत आहेत, त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, त्यांच्यात आत्मविश्वासाची कमी झालेली आहे, जेव्हा पोट साफ होत नाही तेव्हा मन पण तेवढं हे नसते, म्हणजे थोडस भीती असते मनात, काहीतरी कमी असल्यासारखं वाटते. तर ही पृथ्वी मुद्रा त्याच्यामध्ये फारच लाभदायक आहे. शरीरात ही मुद्रा लावल्याने शरीरामध्ये स्फूर्ती आणि कांती तसेच तेज वाढते चेहऱ्याचं. शरीरातील ऊर्जा शक्ती वाढल्यामुळे मेंदू पण अधिक क्रियाशील होऊन त्याची कार्यक्षमता वाढते. या मुद्रेमुळे शारीरिक दुर्बलता कमी होते. तर अशी आहे ही पृथ्वी मुद्रा. ही पण 15-15 मिनिटं लावायची. म्हणजे कॉन्स्टिपेशन ज्यांना आहे त्यांनी पृथ्वी मुद्रेचा अभ्यास करायचा, ज्यामुळे तुमचं कॉन्स्टिपेशन दूर होईल, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. तर अशी ही मुद्रा आहे पृथ्वी मुद्रा. आता आपण बघितलं की हे पृथ्वी म्हणजे जडत्व, याला आपल्याला सम करायचंय, जे अनावश्यक आहे ते बाहेर काढून टाकायचंय आणि जे हवं आहे ते मिळवायचं आहे. आता जर पृथ्वी तत्व वाढलं म्हणजे काय, की जर का आपल्या रक्तवाहिन्या आहे तिथे जर का क्लॉट आला, पित्ताशयात जर खडे बनले, म्हणजेच काय झालं, पित्ताशयामध्ये आहे जलतत्व, तिथे जर का खडे बनले म्हणजे तिथे वाढलं पृथ्वी तत्व. नळ्या आहेत आपल्या हार्टच्या, ज्या ही रक्तवाहिन्या आहे, कुठल्याही रक्तवाहिन्या ज्या सगळ्या शरीरभर पसरलेल्या आहेत, त्याच्यामध्ये जर क्लॉट वाढलं तर मग माहिती आपल्याला की मेंदूला अवरोध होतो, हार्टला अवरोध होतो, आणि ते पृथ्वी तत्व कमी करण्याकरिता मग आपल्याला लावायची आहे ही सूर्यमुद्रा. हिला सूर्यमुद्रा ह्याच्याकरिता म्हणतात
की आपण जेव्हा अनामिका इथे अंगठ्याच्या तळाशी लावतो आणि त्याचा अंगठ्याने दाब देतो, तेव्हा काय होते की अंगठ्याचा जो मधला भाग आहे हा ह्याच्यावर जास्त दाब पडतो आणि इथे एक प्रकारची उष्णता निर्माण होते. अग्नितत्व आपलं वाढते आहे. जेव्हा पृथ्वी तत्वाला आपण कमी करतोय तेव्हा आपल्या इथे अग्नितत्व वाढते आहे, म्हणून ह्या मुद्रेला सूर्य मुद्रा म्हटलं जाते. बरं, आता ही सूर्य मुद्रा हे आपल्या शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी करते, पण ह्याचं थोडंसं लक्ष देऊन ऐका की ही मुद्रा आपल्याला बसूनच 5 ते 15 मिनिटं करायची आहे. ही चालता फिरता करायची नाहीये, ही लक्ष देऊन करायची आहे. आणि जेव्हा आपल्याला वाटलं की आपलं अग्नितत्व वाढलेलं आहे तेव्हा त्वरित ही मुद्रा सोडून द्यायची आहे. काय होतं की जेव्हा आपलं मोतीबिंदूचे ज्यांना त्रास आहे, म्हणजेच की डोळ्याचे जे आपले भूगोळ आहे तिथे आपल्याला एक पापुद्रा तयार झालेला आहे, ज्यामुळे आपल्याला बरोबर दिसत नाहीये. म्हणजेच काय की तिथे पृथ्वी तत्व वाढलेलं आहे. आता ज्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे ते पण पृथ्वी मुद्रा करू शकतात. अनामिकाचं टोक आपण अंगठ्याच्या मुळाशी लावलेलं आहे आणि त्याच्याने अंगठ्याने त्याला त्वरित दाब दिलेला आहे, किंचित दाब दिलेला आहे. ही बनली आपली सूर्यमुद्रा. हिला म्हणतात सूर्यमुद्रा. ज्यांना आपण मोतीबिंदूचा त्रास आहे, ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, जिथे पण पृथ्वी तत्व वाढलेलं आहे, त्याला कमी करण्याकरिता आपल्याला लावायची आहे सूर्यमुद्रा. आणि ही जर का वज्रासनात बसून जर 15 मिनिटं लावली तर याचे खूप फायदे. जर आपण 15 मिनिटं जर दररोज ही पृथ्वी मुद्रा लावली कंटिन्यू वज्रासनात बसून, तर हळूहळू वजन कमी होण्यास मदत होते. जे जडत्व आलंय शरीरात ते कमी होण्यास मदत होते. पण ह्याच्यासाठी थंडीमध्येही खूप फायदेशीर आहे. थंडीमध्ये बाहेर थंड असते तेव्हा आपण सूर्यमुद्रा तर कंटिन्यू लावायला पाहिजे, पण उष्णतेमध्ये आपल्याला 10 ते 15 मिनिटं लावायची आणि जिथे आपल्याला की उष्णता वाढलेली आहे तर बंद करून द्यायची. पण मोतीबिंदू घालवण्याकरिता, शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी करण्याकरिता, ही आपली वजन कमी करण्याकरिता ही सूर्यमुद्रा अनामिका अंगठ्याच्या तळाशी. तसंच जर थायरॉइड जर आपलं वाढलेलं आहे, जेव्हा हायपोथायरॉइड मध्ये आपलं वजन वाढतं आणि हायपर मध्ये कमी होतं. हायपोथायरॉइड मध्ये जिथे वजन वाढलेलं आहे इथे आपण जेव्हा ह्या बोटाचा इथे अंगठ्यावर दाब देतो तिथे आपले थायरॉइड ग्लँड पण आहेत. थायरॉइडच्या ग्लँडचे बिंदू आहेत ते पण दबल्यामुळे जर थायरॉइडमुळे अतिरिक्त वजन वाढलं असेल ते सुद्धा ह्या सूर्यमुद्रेने कमी होण्यास मदत होते. तर ही आहे आपली सूर्यमुद्रा, जी वजन कमी करायला आपल्याला कामात येते. परत एकदा सांगते, थंडीच्या दिवसात जर वज्रासनामध्ये बसून जर ही 1 तास जर ही मुद्रा लावली तर दररोज आपलं 250 ग्रॅम वजन कमी 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 होत होत आपलं वजन मग आपण नियंत्रण मिळवू शकतो. अनामिका अंगठ्याजवळ मोडल्याने थायरॉइड ग्रंथीच्या केंद्रबिंदूवर दाब पडतो. त्यामुळे ज्यांना हायपोथायरॉइड आहे, ज्याच्यामुळे जो लठ्ठपणा आहे तो कमी करण्यास ही सूर्यमुद्रा त्यांना कामी पडते. ही मुद्रा बसूनच करायची असते, हे ध्यानात ठेवायचं. ज्यांना सतत सर्दी असते, म्हणजेच त्यांच्यात थंड आहे शरीर, ज्यांना सतत सर्दी असते, खूप थंडी वाजते, त्यांनी लगेच शरीर उष्ण करण्याकरिता ही सूर्यमुद्रा त्यांना खूप फायदेशीर. ज्यांना खूप थंडी वाजते त्यांनी ही सूर्यमुद्रा करायची. याच्याने लगेच शरीरामधली उष्णता वाढते आणि मग थंडी वाजणं कमी होऊन जातं. या मुद्रेने अग्नी वाढतो, म्हणून ज्यांना भूक कमी लागते, ज्यांचं पचन कमकुवत आहे, ज्यांचा अग्नी मंदाग्नी आहे, त्यांच्याकरिता ही सूर्यमुद्रा फारच उपयोगी आहे. आपण जेव्हा बाकीच्या पण मुद्रा जेव्हा करतोय तेव्हा आपण ह्या अग्नीनी याला सम करायचा प्रयत्न करतो, म्हणजे आपला अग्नी व्यवस्थित होतोय. पण ज्यांची भूक खूपच मंदावलेली आहे, म्हणजे जसा कुठला आजार आहे ज्यांच्यामध्ये त्यांना भूक व्यवस्थित लागत नाही, म्हणजेच त्यांचा जो अग्नी आहे तो मंद झालेला आहे, तर ते भूक चांगली लागण्याकरिता आपण ही सूर्यमुद्रा 5 ते 10 मिनिटं लावून आपण याच्या सरावाने आपण भूक त्यांची वाढवू शकतो, अग्नी वाढवू शकतो. अग्नी प्रबळ झाला की मग भूक छान लागते. आता शेवटची याच्यामध्ये लठ्ठपणा, हायपोथायरॉइड, मोतीबिंदू, ज्यांना ब्लड युरिया आहे, जसं आपण बघितलं की कोलेस्ट्रॉल, तसंच ब्लड युरिया. ब्लड मध्ये पण जर युरियाचं प्रमाण म्हणजे वाढलेलं आहे, तिथे जो किडनीला खूप त्रासदायक होतं, तर जर ब्लड युरिया वाढला असेल त्यांनी पण ही सूर्यमुद्रा करायची आहे. आणि जास्त वेळ नाही, 10 ते 15 मिनिटं, ज्याने ब्लड मधला युरिया पण कमी होतो, कोलेस्ट्रॉल कमी होतो, लठ्ठपणा कमी होतो, मोतीबिंदू कमी होतो. त्याच्यामुळे आपल्याला करायची असते सूर्यमुद्रा. आता शेवटची मुद्रा ही आहे आपली जलमुद्रा. ही सगळ्यांना माहिती आहे. आपण आधीपासून बघतो की जर लहान मुलांना युरिन लागली किंवा मोठ्यांना पण, तर आपण असा इशारा करतो की ही आहे जलमुद्रा.
तर जलमुद्रा पण आपल्याकरिता खूपच फायदेशीर आहे. जलाचं प्रमाण तर शरीरात सगळ्यात जास्त आहे आणि आपण बघितलं की जलाचं प्रमाण जर कमी झालं तर शरीर आपली त्वचा निस्तेज दिसते. ती चेहऱ्यावरच ओळखू येतं की आपल्या शरीरात जल किती आहे. आता हे जलाचं प्रमाण आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे. शक्यतोवर जास्ती तर जलाचं प्रमाण आपल्या शरीरात कमीच असते, कारण की पाणी आपण कमी पितो. आता जल वाढवायचं असलं म्हणजे नुसतं पाणीच नाही, तर पाण्यासोबत जेही द्रव्य पदार्थ आहेत, जसं ताक आहे, दूध आहे, सगळं आपल्या आहारामध्ये आपल्याला पाहिजे. फक्त जलतत्व कमी कधी होतं, जेव्हा एखाद्या वेळेस डायरिया झालेला आहे. डायरिया झाला असला तर त्याच्यासाठी पण आपल्याला उपाय काय करायचा आहे की ओआरएसचं पाणी प्यायचं आहे, ज्याने पाण्याचं प्रमाण कमी, पण रक्तातलं पण पाणी कमी होतं आणि त्याच्यामुळे काय होतं की शुष्कपणा येतो आणि ते विकनेस लवकर जात नाही, तर मग सलाईन लावायची गरज पडते. तर हे या जलमुद्रेमध्ये, वरुण मुद्रेमध्ये जर आपण हा ही मुद्रा जर लावली तर जलाचं प्रमाण लगेच वाढतं, शरीरातलं बॅलन्स करतं आणि सलाईन लावायची गरज पडत नाही. तर ही मुद्रा तर नेहमीच आपण सराव करायचा की 15 म्हणजे जेव्हाही बसला आहो तर आपली ही जलमुद्रा लावायची. खूप तहान लागलेली आहे आणि आपल्याजवळ आता पाणी नाहीये, तेव्हा पण आपण जर ही जलमुद्रा लावली तर आपली तहान तेव्हा घालवू शकते. म्हणजे शरीरात जे 72% ते 75% जे पाण्याचं प्रमाण आहे ते सगळ्या शरीरावर ते कॉन्स्टंट, म्हणजे कुठे कमी कुठे जास्त असं असतं. तर जर जलमुद्रा लावली, जर आपल्याला तहान लागली, म्हणजे आपल्याला इथे पाण्याची आवश्यकता आहे, तर ती बॅलन्स करते, म्हणजे तहान भागवते. अशी ही आहे आपली जलमुद्रा. जलमुद्रेला इंद्रमुद्रा म्हणतात. ह्या जलमुद्रेला आपण नाही, जलमुद्रेला ही इंद्रमुद्रा म्हणतात. तर डायरिया, पाण्याची कमी, तसंच कोरडेपणा, पायाच्या भेगा, या सगळ्यांचं कारण आहे जर शरीरामध्ये जलतत्वाची कमी झाली तर शरीर शुष्क, आणि मग नंतर हेच जसं पहिले पायाच्या भेगा पडतायत तर समजून जातं शरीरात जलतत्वाची कमी झाली. जर कुठे खाज होत आहे, कुठे स्किनला जसं रॅशेस आले, जर आपल्याला चेहऱ्याला मुरुम आलेत मुलींना, तर समजायचं की आपल्या शरीरात कोंडा झाला, तर समजायचं की आपल्याला जलतत्वाची कमी पडते, आपलं शरीर शुष्क होत आहे. आणि तेव्हा आपल्याला पाण्याची तर गरज पडतेच, पण सोबत जर आपण जलमुद्रा जर लावली तर जलाचं प्रमाण शरीरातलं सम होऊन खूप छान अशी कांती, हिला फेशियल मुद्रा म्हणतात. म्हणजे शरीरात पाणी जर का व्यवस्थित असलं तर शरीर असं टवटवीत, चेहरा असा टवटवीत वाटतो. म्हणून ही जलमुद्रा फारच फायदेशीर आहे. आपल्याला हे माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये 72% जलाचं प्रमाण आहे आणि जेव्हा जेव्हा जल कमी पडते तेव्हा ही इंद्रमुद्रा लावल्याने जलाचं समप्रमाण होऊन शरीर सौंदर्यवान होतं. कारण जेव्हा शरीरात जल कमी पडलं तर लगेच त्वचा कोरडी दिसायला लागते आणि रुक्षपणा जाणवतो आणि नंतर अनेक स्किनचे भयंकर आजार आपल्याला बघायला मिळतात. जसं सुरुवात जर का आपल्याला खाज आणि ह्याच्यापासून झाली, पण नंतर जर का जास्त जर ड्रायनेस आला शरीरामध्ये, जास्त जर जलतत्वाची कमी पडली तर भयंकर आजार, म्हणजे नंतर डाळ एक्झिमा आहे, सोरायसिस वगैरे सारखे सगळे जे आजार आहेत ते कशामुळे होतात? जलतत्वाच्या कमीमुळे. जलतत्व कमी पडलं तर भयंकर आजार पण होऊ शकतात. सुरुवात आपल्याला तोंडाला फोडं येणं, जिभेला फोडं येणं. आता जिभेला फोडं येणं म्हणजेच काय? शरीरात उष्णता वाढली आहे, म्हणजे जलतत्वाची कमी झाली आहे, त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतोय, म्हणजेच जलतत्व कमी पडतंय आणि म्हणून ती आतमधली स्किन आपल्याला आपलं शरीर दर्शवत असतं की तुम्हाला कशाची गरज आहे. तर तोंडाला फोड आले की समजून जायचं की आपल्या शरीरात जलतत्वाची कमी झालेली आहे, आपल्याला कॉन्स्टिपेशन आहे आणि म्हणून आपल्या तोंडाला फोड आलाय. तेव्हा आपल्या आहारात जलतत्वाचं प्रमाण आपल्याला वाढवायचं आहे. तसंच डायरिया, पातळ शौच झाल्यास, तर पाण्याची कमतरता झाली तर ती कमतरता ही मुद्रा भरून काढते. दस्तमध्ये ही मुद्रा जीवनरक्षक आहे. डिसेंट्रीमध्ये ओआरएसच्या पाण्यासोबत सोबतच जर जलमुद्रा लावली तर सलाईन लावायची गरज पडत नाही. जेव्हा वारंवार लघवीला जावं लागतं, परत परत लघवी होऊन कधी कधी काय होतं की शरीरातलं पाण्याची कमी होऊन जाते, तर ते संतुलित करते. म्हणजे आपली लघवी बंद करणार नाही, पण ती संतुलित करते ही जलमुद्रा. कोणाकोणाला परत 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 बाथरूमला जायचं असते, म्हणजे जाण्याची इच्छा होते आणि त्यामुळे जलतत्वाची कमी होते, तर त्याला आपल्याला जर का कंट्रोलमध्ये करायचं आहे तर ही जलमुद्रा, इंद्रमुद्रा ही काम करते. तसंच तापामध्ये जर ओठ फाटले आहे, शरीरामध्ये काय होते, उष्णता वाढते तापामध्ये आणि शुष्कपणा येतो आणि मग ओठ फाटले, तर तापामध्ये पण आपण ही जर जलमुद्रा लावली तर शरीरात पाण्याची जी भर आहे
कमतरता आहे ती जलमुद्रा इंद्रमुद्रा ही भरून काढते. गॅसेसच्या तक्रारी करता आताच आपण बघितलं कॉन्स्टिपेशन झालं म्हणजे शुष्कपणा आला तिथे की आपल्याला त्वचा जाणवते, आपल्या चेहऱ्यावरून जाणवतं की तिथे शुष्कपणा आहे आणि काय मळ जर साचून आला तिथे गॅसेस तयार होतात. तर गॅसेसच्या त्रासासाठी पण ही जलमुद्रा आपल्याला कामात पडते. जेव्हा ही फक्त नेहमी करायची असते ही जलमुद्रा, खूप छान आहे सगळ्यांसाठी. फक्त कधी करू नये जेव्हा जलाचं प्रमाण वाढलंय, म्हणजे एखाद्या वेळेस जर का डोळ्यात वाढलंय म्हणण्यापेक्षा जर आता डोळ्यातून पाणी निघत आहे, नाकातून पाणी निघत आहे, म्हणजेच आता जलमुद्रा करायची नाही आपल्याला. आपण ही मुद्रा करून जल समान करतोय, त्याच्यामुळे जेव्हा डोळ्यातून नाकातून पाणी येत असते तेव्हा फक्त नाही करायची, बाकी वेळ जलमुद्रा आपल्याला फार फायदेशीर पडते. आता हे झालं आपल्याला जलमुद्रेचं प्रमाण सम करण्याकरिता आपण इंद्रमुद्रा केलेली आहे. आता जेव्हा म्हणजे काही काही कारणामध्येच आपल्याला जल जास्त होतं, बाकी तर आपल्याला जलाची जी आहे ती फार आवश्यकता असते. रक्तामध्ये जल आहे, घामामध्ये आहे, मूत्रामध्ये जल आहे, आपल्या अंतःस्रावी ग्रंथी लाळ वगैरे जी आहे त्याच्यामध्ये जल आहे, पित्तामध्ये जल आहे. तर आपल्याला जलाचं किती महत्व आहे. पण जसं काही भीषण आजार आहे ज्याच्यामध्ये जलोदर झाला म्हणजे काय होतं की तिथे पाणी साचायला लागतं, म्हणजे पाण्याचा निचरा होत नाहीये, तिथे पाणी साचायला लागतं. तेव्हा आपल्याला ती जल कमी करण्याकरिता आपल्याला ही वरुण मुद्रा लावायची असते. जेव्हा आपण हे बोट दाबतो अंगठ्याच्या मुळाशी आणि अंगठ्याने त्यावर दाब देतो म्हणजे ते तत्व आपण कमी करतोय. तर कमी करायची गरज कधी पडली, जेव्हा ते तत्व वाढलेलं आहे. तर जलोदर असा आजार आहे की जिथे पाणी साचतं पोटामध्ये, आणि ते पाणी आपल्याला कमी करण्याकरिता ही वरुण मुद्रा आपल्याला फारच फायदेशीर पडते. त्यामुळे जेव्हा फुफ्फुसात पाणी वाढतं तेव्हा आपल्याला ही वरुण मुद्रा कामी पडते. जेव्हा ताप, सर्दी पडसं झालेलं आहे, नाकातून खूप पाणी वाहत आहे, तेव्हा आपल्याला ही वरुण मुद्रा कामी पडते. जेव्हा फायलेरिया होतो, तशीच ही मुद्रा आणखी फायदेशीर आहे फायलेरियामध्ये. जसं मी जलोदर म्हटलं तेव्हा, आणि फायलेरियामध्ये हत्तीपाय, आपल्याला आपल्या भाषेत म्हटलं तर हत्तीपाय, एलिफंटायटिस म्हणतात त्याला. जेव्हा तिथे सूज होते, पायामध्ये सूज येते, ती सूज कमी करण्याकरिता आपल्याला ही वरुण मुद्रा लावायची असते. आता ज्यांना फायलेरिया तो लगेच जात नाही तर आपल्याला ही मुद्रा 1-1 तास पण लावू शकतो आपण. कमीत कमी 5 ते 15 मिनिटं लावायची आणि मग त्याचा सराव 1-1 तास पर्यंत, हात दुखला की थोडे हात सरळ करायचे, परत ती मुद्रा लावायची. तर ज्यांना एलिफंटायटिस आहे, ज्यांना जलोदर आहे, त्यांनी ही मुद्रा वरुण मुद्रा लावायची. फायलेरियामध्ये तसंच सर्दी पडसं जर नाकातून पाणी वाहत आहे खूपच, तेव्हा थोडा वेळ करता ही 5 ते 10 मिनिटाकरिता ही वरुण मुद्रा आपल्याला कामी पडते. आता ही जी आहे पाचन प्रणाली, रक्त प्रणाली, जलतत्वावर आधारित अशी ही जलमुद्रा आपण बघितली. आणि जर पाणी जास्त झालं असेल तर मग ही बोट दाबले की ही वरुण मुद्रा लागते. आणि पाणी कमी पडल्या शरीरात, आपल्याला पाण्याची आवश्यकता आहे, तर आपण तर आहारात जलाचं प्रमाण घेतोच, पण तरीही आपल्याला जर का शुष्कपणा जाणवतो आहे, स्किनचे त्रास होत आहे, तर पाण्याचं प्रमाण वाढवायचं आणि सोबत करायची असते आपल्याला जलमुद्रा. आणि जास्त झालं तर मग हिलाच असं अंगठ्याशी दाबायचं, अंगठ्याने दाब द्यायचा, बाकीचे बोट सरळ केले तर ही बनते आपली वरुण मुद्रा. तर आज आपण ह्या पाचही तत्व याला सम करण्याकरिता मुद्रा, हे वाढलेलं असेल तर ही बाकीच्या मुद्रा, असा हा बेसिक आपण अभ्यास केला. आता आपण बघितलं की एकच तत्वाबद्दल बोललो, जेव्हा एक तत्व सम करण्याकरिता आणि वाढलं असेल तर कमी करण्याकरिता. पण काही आजारामध्ये 1-2 तत्व एकदम एका दुसऱ्यांच्या घरात अतिक्रमण करतात आणि अवरोध होतो, तेव्हा आपल्याला 2 बोट, 3 बोट, 4 बोट, 5ही बोटांनी मुद्रा लावायच्या असतात. तर त्या अशा भरपूर मुद्रा आहे. तर आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळे असे आजार घेऊ, जसं हाय बीपी आहे, लो बीपी आहे, आम्लपित्त आहे, वात आहे, त्याच्यामध्ये आपल्याला 2-3 तत्व बिघडलेले आहे आणि त्यांना आपल्याला समान करण्याकरिता जे आणखी मुद्रा आहे, ते काही विशिष्ट आजारावरच्या मुद्रा मी पुढच्या भागात घेणार आहे. तर आज आपण जे घेतले आहेत आपले पंचतत्व, आणि हे तत्व समान करण्याकरिता मुद्रा, परत हे तत्व समान करण्याकरिता आपल्याला ही समान मुद्रा लावायची असते, ज्याच्यामुळे आपलं शरीर तसंही दररोज आपण जे नमस्कार करतो त्याच्यामध्ये ही समान मुद्रा लावायची. याच्यामध्ये आपले हे 5ही बोट हे समान होत आहे, 5ही तत्व समान होत आहे शरीरामध्ये, ही मुद्रा लावू शकतो. आपण नमस्कार करतो, याच्यामध्ये आपले 5ही तत्व समान होत आहेत, ध्यान करतो, वेगवेगळ्या मुद्रा लावून
याचा आपण दैनंदिन जीवनामध्ये आपण उपयोग करू शकतो. आणि जर आपल्याला कुठला आजार जास्त बळवला तर मग ती विशिष्ट मुद्रा लावून जास्त वेळ त्याच्यामध्ये सतत सातत्य ठेवलं तर घरच्या घरी बिना औषधीनी आपण तो आजार दुरुस्त करू शकतो. आपण स्वतःला ओळखू शकतो. स्वतःमध्ये जो त्रास आहे फक्त काय की आपल्या स्वतःच जो त्रास आहे तो आपण शरीराचा अभ्यास करावा आणि कुठला त्रास कुठला अतिरेक होत आहे ते बघायचं आणि मुद्रा लावून आपलं शरीर आपण निरोगी ठेवू शकतो. तर आजच्या भागात मी इथे थांबते. शांतीपाठ घेऊन टाकते. सर्वे भवन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरिओम. हरिओम. मी मंगलाताईंना विनंती करेन की ताईंचं आभार प्रदर्शन करावं. दादासाहेब टिचकुले योग वर्गातील आजच्या गुरुवर्य अंजलीताई तसेच सर्व साधक दादाताईंना माझा सादर प्रणाम. आज आपल्याला लाभलेल्या गुरुवर्य अंजलीताईंनी खूप सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे योग मुद्रेबद्दल. ध्यान मुद्रा कशी करावी आणि त्याचे फायदे किती होतात शरीराला खूप सुंदर सांगितलेलं आहे. अभय मुद्रा, चीन मुद्रा, ध्यान मुद्रा, वायू मुद्रा, पॅरालिसिस, गुठळ्या तयार होणे याकरिता जे शरीराचे कंपन कसे जाईल याकरिता वायू मुद्रा सांगितलेली आहे. तसेच आकाश मुद्रा, हृदय शक्ती, ज्या याच्याने आपली हृदय शक्ती वाढते, मान दुखणे कमी होते, तसेच कॅल्शियमची कमतरता कमी होते. हे तर आम्हाला म्हणजे असं वाटत होतं की आपल्या आहारातूनच कॅल्शियम आपल्याला मिळते आहे, पण हे खरं आहे. आपली शक्ती जेव्हा वाढते आपल्या योग मुद्रेतनं तर आकाश मुद्रा याच्यातनं म्हटलेलं आहे कॅल्शियमची कमतरता सुद्धा कमी होऊ शकते. खूप छान. आणि जप केल्याने सुख ऐश्वर्य प्राप्ती होते. खूप छान ताई. आकाश तत्व, कानातून म्हणजे सु आवाज येणे किंवा बहिरेपणा तेव्हा ही शून्य मुद्रा ही सुद्धा आपण करायला हवी. ताईंनी खूप छान सांगितलं. पृथ्वी मुद्रा, आत्मविश्वास वाढवण्याकरिता, ताणतणाव कमी होण्याकरिता, हे अनामिका अंगठ्याला जोडायचे. खूप सुंदर. अशक्तपणा, कमकुवतपणा याला सुद्धा हे लाभदायक आहे. तसेच सूर्यमुद्रा, मोतीबिंदू, कोलेस्ट्रॉल किंवा वजन कमी करण्यास ही मुद्रा आवश्यक आहे. जलमुद्रा म्हणजेच शरीरातील पाण्याची पातळी जेव्हा कमी होते तेव्हा ही जलमुद्रा करायला हवी. बरेचदा आपल्याला पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे डिहायड्रेशन सारखे सुद्धा आजार होतात किंवा उन्हाळ्यात तर बरेच प्रॉब्लेम येतात. तर त्यावेळी जलमुद्रा, त्वचा या मुद्रेमुळे त्वचा तेजस, कांती उजळते आणि गॅसेस, वरुण मुद्रा म्हणजे खूप छान ताईंनी सांगितलेलं आहे. मी 2 ओळी सांगते आहे. ध्यान मुद्रा करूनी आपण घालवू ताणतणाव, ध्यान मुद्रा करूनी आपण घालवू ताणतणाव, हृदय शक्ती वाढवण्या आकाश मुद्रेचा भाव, आत्मविश्वास वाढवण्याकरिता पृथ्वी मुद्रा करूया, आत्मविश्वास वाढविण्या पृथ्वी मुद्रा करूया, मोतीबिंदू घालविण्या वजन कमी करण्या अभ्यास मुद्रा आकाश मुद्रा करूया, त्वचा उजळण्या इंद्र मुद्रा, पाणी योग्य राखण्या जलमुद्रेचा योग, कांती उजळेल गॅसेस कमी होऊन वरुण मुद्रेचा स्रोत, कांती उजळेल गॅसेस कमी होऊन वरुण मुद्रेचा स्रोत. अंजलीताई तुमचे खूप 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 आभार.
योग वर्गातर्फे आभार आणि माझ्यातर्फे सुद्धा खूप सुंदर आज आपण मार्गदर्शन केलेलं आहे आणि असंच मार्गदर्शन आपण नेहमी करत राहाल आणि आम्हाला नवीन नवीन माहिती देत राहाल. खूप छान. खूप खूप धन्यवाद. अंजली ताईंनी प्रारंभ तर चांगला केलाय, खूप छान केलाय. परंतु मंगलाताईंनी तर संपूर्ण एकदम 4 ओळीमध्ये सारांश सांगून दिलेला आहे. खूपच सुंदर. नास्ती मुद्रासनम म्हणजे मुद्रासारखं असं कोणतंही औषध नाहीये. किंचित सिद्धी क्षितिज मंडले म्हणजे या क्षितिज मंडलामध्ये मुद्रा समान असं कोणतंही औषध नाही की आपले आजार तो ठीक करू शकेल. मुद्रा ह्या आपल्या भारतीय परंपरेचं दैवत आहे आणि आपण त्याचा जर उपयोग केला तर आपले अगणित फायदे होतात. परंतु त्या विधी युक्त करायला पाहिजेत. मी ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्यांना मुद्रा शिकायच्या आहेत त्यांना आम्ही 3 दिवसाचा मी वर्ग प्रारंभ करीत आहे, जिथे ऑफलाईन म्हणजे माझ्या समोर बसून सुद्धा करू शकतील, ऑनलाईन जे बाहेरून कुठेही करू शकतील. त्यांना त्या वर्गाचं व्हिडिओ रेकॉर्डिंग संपूर्ण रेकॉर्डिंग त्यांना प्राप्त होईल. त्यांना एक प्रमाणपत्र सुद्धा मिळेल. माझा उद्देश हाच एक आहे की भारतीय तत्वज्ञान आहे हे सगळीकडे वितरित व्हावं आणि सगळ्यांना त्याचा उपयोग व्हावा. माझा त्याच्या पाठीमागे हाच उद्देश आहे. मी आता विनंती करतोय की कोणाला काही प्रश्न आज विचारायचे असेल तर अंजली ताईंना आपण निश्चित विचारू शकताय. आपले शंका समाधान करून घ्यावे. अंजली ताई, समजून सांगायची पद्धत खूप सुंदर होती तुमची. तेच तुम्हाला सांगायचं होतं मला की खूप चांगल्या प्रकारे तुम्ही समजून सांगितलं. तुमची पद्धत चांगली असल्यामुळे लवकर ध्यानात बसल्या सगळ्या गोष्टी. धन्यवाद त्या बाबतीत. धन्यवाद दादा. मला पण हे शिकायचं होतं. ऍक्च्युली ही पुस्तक माझ्याकडे 6 वर्षापासून आहे. दादांकडनं घेतलेली. पण मी म्हणायची की गड्या कोणाला काही त्रास झाला तर आता आपण पुस्तक पाहून सांगतो, पण हे शिकायचे आहे. तर मग म्हटलं मी नाही, आता अभ्यास करते आणि घेते. आणि खूप चांगलं. सगळ्यात महत्वाचं तुमची समजून सांगायची पद्धत खूप चांगली आहे. ते मला खूप पटलं. पुस्तक मी पण पूर्ण वाचलेलं आहे, पण तुमची समजून सांगायची पद्धत खूप चांगली आहे अंजली ताई. अप्रतिम. थँक्यू. हॅलो अंजली. हा बोला. हॅलो अंजली ताई. हो हो, खूपच सुंदर पद्धत आहे सांगायची. शिक्षिकेचं काम छान करता तुम्ही. इतकं सुंदर पद्धतीने सांगितलं की पटकन लक्षात बसलं. काही बाबतीत थोडस असं मला काही आठवायचं नाही काही गोष्टी व्यवस्थित. तरी माझा भाऊ सांगायला होता तरी पण खूप सुंदर सांगितलं. धन्यवाद. दादानी सोपं म्हटलं, पण सोपं नाही, तेवढंच कठीणही आहे. म्हणजे एकदम नाही सोपं नाही आहे ही वस्तू. फार कठीण आहे पण खूपच सुंदर सांगितलं. सांगण्याची पद्धत जी आहे ती पटकन लक्षात येते. धन्यवाद. हरि ओम. अंजली ताई, बोला दादा. खूपच सुंदर वर्ग. आम्ही जेव्हा 2018 मध्ये 1 वर्ष भंडाऱ्याला आलो तेव्हा निश्चितच मी ठोकर साहेबासोबत प्रत्येक ठिकाणी सोबत होतो आणि त्यांचे जे काही क्लास मुद्राचे व्हायचे तर मला आज आनंद झाला की तेव्हाच कुठेतरी आम्ही केलेलं कार्य आता फलित होत आहे आणि त्याला फळ येत आहे असं मला वाटतंय. कारण ठोकर साहेबांचा अभ्यास तर भरपूर आहे, कारण त्यांनी त्याच्यात संपूर्ण आणि मी ते पुस्तक मी स्वतः प्रकाशित केल्या कारणाने मला संपूर्ण त्याच्यात बारकावे वगैरे मी बघितलेले आहेत. पण त्याची मांडणी करणं किंवा तो एवढा संपूर्ण जो पुस्तकातला सार आहे तो सोप्या शब्दात सांगणं हे कुठे हातोटी असते. मला वाटते ते तुमच्यामध्ये खूपच मोठी हातोटी आहे. कारण एवढं सर्व एका साधारण एवढ्या 1 तासामध्ये बसवणं आणि तुम्ही खूपच चांगला अभ्यास केलेला आहे मला वाटतं. कारण 5 तत्व आणि
त्यांच्यासोबतचे जे विकार जे असतात, कारण अनेक विकार असतात, पण त्यामधून जे विकारावर नेमकं कुठला उपाय केला पाहिजे ते सर्व अगदी शोधून काढणं. कारण कितीतरी त्याच्यात पुस्तकामध्ये भरपूर विकारानुसार मुद्रा दिलेल्या आहेत. बरोबर आहे. पंचतत्वामध्ये आज कमीत कमी 164 की काहीतरी 200 पर्यंत पेजेस त्यामध्ये आहेत. पण त्या अगदी सोप्या भाषेमध्ये आणि सोप्या शब्दामध्ये सर्वांना सांगणं हे एक तुमची हातोटी आहे. मला वाटते आम्ही जेव्हा ते काही थोडं बहुत आमच्या परीने कार्य केलेलं आहे त्याचं कुठेतरी आता बीज रोवलेलं आहे. आम्ही तर काही फार केलं नाहीये, पण आपल्या माध्यमातून आज जेव्हा मी संपूर्ण ऐकलेलं आहे खूपच बरं वाटलं. मला वाटते हे असंच जर आपण त्याचं संशोधन करून असे वर्ग घेतले तर एक सपोर्टेड म्हणून होईल. कारण ठोकर साहेबांचंच कार्य आहे, सर्वांचं कार्य आहे आणि ते काही असं वैयक्तिक कार्य घेत नाहीये, तर त्यांचं एक सार्वजनिक कार्य आहे. त्याच्यामुळे आपण जे काम करताय त्याबद्दल खूपच आपलं कौतुक, अभिनंदन आणि असंच कार्य करावं अशी शुभेच्छा पण. धन्यवाद. ह्या मुद्रा ज्या आहेत ह्या शिकायचा हा उद्देश आणि ह्या सगळ्यांना सांगायचा उद्देश, कारण की हे आपल्या घरी औषध आहे सगळं. आणि परत मला एक सांगायचं राहून गेलं की जर आपण इव्हन आता पुढे पुढे ज्या मुद्रा घेणार आहे तर त्याच्यामध्ये हृदयविकाराकरिता मुद्रा आहे, ऍसिडिटी करता आहे. साधं औषध जरी घ्यायला गेलं फार्मसीत तर 10 मिनिटं लागतात, पण इथे आपल्याला जर मुद्रा माहिती असेल तर 2 मिनिटात घरच्या घरी आपल्याला इथे आराम होतो. आणि एवढा मोठा आपल्या हातात आपला जीव आहे, आपल्या हातात आपलं औषध आहे, आपल्या हातात आपलं आरोग्य आहे आणि आपण भटकतो. तर मला हे सगळ्यांना सांगायचं होतं, म्हणून मला हे मुद्रा शिकायची आणि सगळ्यांना शिकवायची आहे. हा माझा आता हेतू आहे. आहे त्याच्यामध्ये काही काही गोष्टी. ठवकर साहेबांनी एकदा मला काहीतरी खोकला आला होता, त्यांनी एक मुद्रा लावायला, सकाळ कुठे गेला काय गेला काहीच कळलं नाही. तर अशा खूप आहेत, त्यांच्याकडे खूप असे गुण आहेत. काही असेल तर आम्ही त्यांना फोन करतो, ते लगेच सांगतात मुद्रा लावायला, आमचं विकार दूर होऊन जातो. तर याच्यातून इतरांना कळावं हे आता आपण घेतलेला एक थोडा कार्याचा पार्ट आहे. त्याच्यामुळे बरं वाटतं की आपण तो असाच चालवावा. धन्यवाद दादा. दादांच्या मार्गदर्शनात झालं. जर का काही चुकलं असेल दादा तर माफ कराल आणि मग नंतर सुचवाल मला काय चुकलं माझं काही बोलताना तर. नाही, छान झालं, छान. त्यानुसार मग आपण पुढचं पण आणखी चांगलं करायचा प्रयत्न करू. ठीक आहे, छान. तर आजचा वर्ग आपण इथे संपूया.